माझ्या पतीच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही असं माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने आरोप केलेला आहे। आम्ही पुरावे दिले तरी अद्याप कारवाई झाली नाही असं तेजस्विनी घोसाळकर यांचं म्हणणं आहे। लवकरच चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील तेजस्विनी घोसाळकर यांनी केली आहे। 8 फेब्रुवारीला 2024 रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही। माझी फक्त एवढीच विनंती आहे की ह्या माझ्या 2 मुलांचं भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।